नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर बीके क्लास या प्लॅटफॉर्म वरती आपलं सर्वांचं स्वागत. सर्वजण त्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजेच गट ब पूर्व परीक्षा 2026 याची जाहिरात आलेली आहे. त्या जाहिरातीमध्ये किती जागा सुटलेल्या आहेत? वेगवेगळ्या संवर्गाच्या सध्या 3 संवर्गाच्या जागा सुटलेल्या आहेत. एकूण जागांची संख्या आहे या जाहिरातीमध्ये एकूण जागांची संख्या 552 दिलेली आहे. आणि जे विद्यार्थी एसटीआय साठी विशेष तयारी करतात त्यांच्यासाठी ही जाहिरात एक सुवर्ण संधी असणार आहे. सुवर्ण संधी का असणार आहे? कारण या जाहिरातीमध्ये 236 जागा एसटीआय ला आलेल्या आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी एसटीआय ची तयारी करतात त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कोणताही वेळ न घालवता समोर जी काय तारीख आपल्याला परीक्षेची दिलेली आहे जून महिन्यातली त्याची योग्य नियोजन करा आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवून काय करा, कामाला लगेच सुरुवात करा. आता या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते मुद्दे पाहणार आहोत? या व्हिडिओमध्ये आपण जागा किती आलेल्या आहेत, त्याचबरोबर यानंतर जागा वाढू शकतात का, त्यानंतर काय डॉक्युमेंट्स जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्राच्या संदर्भामध्ये थोडक्यात आपण बोलणार आहे. सुरुवातीला आपण पाहूया या जाहिरातीमधल्या जागा. आता याच्यामध्ये एएसओच्या जागा आलेल्या आहेत. एएसओला फक्त 6 पद यावेळेस जाहिरातीमध्ये पाहायला मिळतात. बघा, या जाहिरातीमध्ये फक्त म्हणतोय, या ठिकाणी जाहिरातीमध्ये का म्हणतोय, कारण आयोगाने स्पष्ट सांगितलेलं आहे या जाहिरातीमध्ये 4.2 नंबरचा जो काही पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो. पुढे तो पॉईंट आपण पाहणार आहे. त्या पॉईंट मध्ये आयोगाने काय सांगितलेलं आहे, जोपर्यंत म्हणजे पूर्व परीक्षेचा गट ब पूर्व परीक्षा 2026 चा निकाल लागेपर्यंत त्या दिवसापर्यंत आयोगाकडे जे मागणी पत्र येईल ते ज्या जागा आयोगाकडे प्राप्त होतील ते आयोग काय करणार, त्या जाहिरातीमध्ये ऍड करतील. म्हणजे या ठिकाणी एएसओच्या सुद्धा जागा वाढू शकतात, एसटीआयच्या जागा वाढू शकतात, पीएसआयच्या आणि एसआरच्या जागा सुद्धा याच्यामध्ये नव्याने तुम्हाला ऍड पाहायला मिळू शकतात. कारण तिथं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे नवीन संवर्ग सुद्धा ऍड होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आयोगाने तो मुद्दा काय केलेला आहे, संपूर्ण क्लिअर केलेला आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, याच्यामध्ये जागा आणखी नक्कीच तुम्हाला काय होणार आहे, वाढताना. आणि हे प्रत्येक वर्षी पाहायला मिळतं. प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे मागणी पत्र आयोगाला प्राप्त होतं. सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आयोग जाहिरात काढत असतो त्यावेळेस जागा कमी पाहायला मिळतात. पण पूर्व परीक्षेचा निकाल लागण्याच्या अगोदर आयोग परत काय करत असतो, त्या जाहिरातीला रिवाइज करत असतो आणि त्यामध्ये त्यांच्याकडे प्राप्त या मधल्या काळामध्ये जे काय प्राप्त पद त्यांच्याकडे त्यांना प्राप्त झालेली जी पद आहेत त्या पदांचा या जाहिरातीमध्ये काय केला जातो, समावेश केला जातो. आता या ठिकाणी एएसओला 6 जागा आहेत त्या जाहिरातीमध्ये. इथे ओपनला तुम्हाला एकही जागा पाहायला मिळत नाहीये. ओपनला तुम्हाला एकही जागा एएसओ मध्ये आता सध्या जाहिरातीमध्ये आयोगाने दिलेली नाहीये. म्हणजे आयोगाकडेच प्राप्त झालेलं नाही, त्याच्यामुळे आयोग देणारच नाहीये. त्यानंतर एसटीआय ची जागा आहे. एसटीआयच्या एकूण बघा 236 जागा आपल्याला पाहायला मिळतात. आणि या जाहिरातीमध्ये ओपनला खूप जास्त जागा भेटलेल्या आहेत. कुठे? एसटीआयला. कारण 236 जागांमध्ये ओपनच्या वाट्याला 130 जागा आलेल्या आहेत, जो खूप मोठा आकडा आहे. एवढ्या जागा सुटत नाही. याच ठिकाणी बघा पीएसआय ला किती जागा आहेत. पीएसआय ला या ठिकाणी आपल्याला जागा पाहायला मिळतात 310 जागा पाहायला मिळतात. ओपनला फक्त 58 जागा आलेल्या आहेत. किती जागा आलेल्या आहेत? 58 जागा आलेल्या आहेत. त्या 58 मध्ये सुद्धा मुलांना फक्त 38 जागा आहेत. आणि एसटीआय मध्ये ओपन मुलांसाठी 84 जागा आहेत. याच्यामध्ये सर्वांचा समावेश होतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हे जाहिरातीचं जागा तुम्हाला पाहायला मिळतात वेगवेगळ्या. चांगली तयारी करा, सुवर्ण संधी आहे. जे एसटीआय साठी तर खूप चांगली संधी आहे या ठिकाणी. आता फॉर्म कधीपासून याचे फॉर्म कधीपासून सुटत आहेत? जाहिरात आज आलेली आहे. 10 तारखेपासून काय फॉर्म सुटणार आहेत, म्हणजे उद्यापासून फॉर्म सुटणार आहेत. आता फॉर्म भरताना लगेच ज्यांच्याकडे कागदपत्र आता सध्या अवेलेबल आहेत त्यांनी काय करा, लगेच फॉर्म भरून टाका. लगेच का फॉर्म भरायचा? तुम्हाला जे सेंटर हवं आहे, हे सेंटर तुम्हाला मिळण्यासाठी लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढा लवकर काय करा, फॉर्म भरा. कारण हे सेंटर ठराविक प्रत्येक सेंटरच्या ठिकाणी ज्या ठिकाणी सेंटर आहे त्या प्रत्येक सेंटरच्या ठिकाणी जागा ठराविक जागा असतात. त्या जागा संपल्यानंतर म्हणजे तेवढे अर्ज आल्यानंतर ते सेंटर आयोगाच्या वेबसाईटवरून आपोआप काय केलं जातं, म्हणजे बाहेर पडतं. ते आयोग वेबसाईट वरती दाखवत नाहीये ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो. त्यामुळं लवकरात लवकर जेवढं तुम्हाला जवळचं सेंटर जर हवं असेल तर लवकरात लवकर काय करा, हा फॉर्म भरून घ्या. ठीक आहे, कागदपत्र जर नसतील तर लवकरात लवकर उद्यापासूनच काय करा, ती कागदपत्र काढण्याची प्रोसेस सुरू करा. 30 एप्रिल पर्यंत मुदत आहे फॉर्म भरण्याची. त्यानंतर हा महत्वाचा मुद्दा आहे, जागावाढीचा मुद्दा. 4.2 मध्ये आयोगाने डायरेक्ट सांगितलेला आहे, प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी
जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे. म्हणजे आयोगाने काय सांगितलेलं आहे, आमच्याकडे जेवढी आतापर्यंत पदं आलेली आहेत तेवढीच आम्ही जाहिरातीमध्ये काय केलं तर नमूद केलेली आहेत. जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पदांव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांच्या नंतरच्या टप्प्यावरती समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंतची संबंधित विभागाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणी पत्रे प्राप्त होणारी सर्व पदे संवर्ग बघा या ठिकाणी पदही म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आता जे तुम्हाला एसटीआयच्या जागा पाहायला मिळतात, एएसओच्या जागा पाहायला मिळतात, एएसआयच्या जागा पाहायला मिळतात, याच्यामध्ये ऍड केला जाईल आणि इथे काय म्हटलेलं आहे, संवर्ग म्हटलेला आहे. म्हणजे नव्याने या ठिकाणी तुम्हाला एसआरच्या जागा सुद्धा इथे पाहायला मिळतील. पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येईल. म्हणजेच काय निकाल लागण्याच्या अगोदर काय केले जाईल, ती जाहिरात नंतर रिवाइज केली जाईल. म्हणजे मागणी पत्र भेटल्यानंतर त्याच्यामध्ये जागा काय केल्या जाते, ऍड केल्या जाते. अशा पद्धतीने 4.2 हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे यामध्ये आणखी आता जे काही पद दाखवलेले आहेत, आणखी पदांचा या ठिकाणी तुम्हाला समावेश झालेला मिळेल. आता इथे हा प्रश्न नेहमी उपस्थित केला जात होता, मार्च महिन्यामध्ये जाहिरात येणार होती. जाहिरात कधी येणार होती, मार्च महिन्यामध्ये येणार होती. आता एप्रिल महिन्यामध्ये आलेली आहे. मार्च महिन्यामध्ये जाहिरात येणार होती, एप्रिल महिन्यामध्ये आलेली आहे. मग ईडब्ल्यूएस आणि जे नॉन क्रिमिनल आहे हे कोणत्या वर्षासाठी कोणत्या वर्षाचा लागू असणार आहे, आयोगाने या ठिकाणी दिलेला आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यूएस याच्यामध्ये 2025-26 अथवा 2026-27 हे काय आहे, ग्राही असणार आहे. आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सुद्धा 2025-26 आणि 26-27 हे 2 वर्ष काय करायचे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. बघा जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करतात त्यांच्यासाठी व्हीके क्लास या ऍप वरती आपली बॅच सुरू आहे. लाईव्ह लेक्चर बघा, बॅचची वैशिष्ट्य काय आहे, लाईव्ह लेक्चर होतात, डेली लाईव्ह लेक्चर या ठिकाणी होतात. त्याचबरोबर टॉपिक वाईज नोट्स या ठिकाणी आहेत. वीकली टेस्ट घेतल्या जातात. व्हॅलिडिटी किती असणार आहे, 6 महिन्यांची व्हॅलिडिटी असणार आहे. आणि एक व्हिडिओ तुम्ही किती वेळ पाहू शकता, एक व्हिडिओ कितीही वेळ पाहू शकता. या ठिकाणी आपण टायमाची मर्यादा दिलेली नाहीये. आणि फीज फक्त 2499 रुपये आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. अशा पद्धतीने ज्यांना बॅच जॉईन करायची आहे, याच्यामध्ये पूर्व परीक्षा, याच्यामध्ये गट ब असेल, गट क असेल, या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेची तयारी संपूर्ण काय केली जाणार आहे, करून घेतली जाणार आहे. ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी काय करा, व्हीके क्लास आपलं ऍप्लिकेशन काय करायचं, डाउनलोड करायचं. प्ले स्टोर वरती आपल्याला पाहायला मिळतं. ऍप काय करा, डाउनलोड करा आणि तुम्ही बॅच काय करू शकता, परचेस करू शकता. या ठिकाणी आपण काय करू, थांबूया. धन्यवाद. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.